विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर सुलतान इनामदार, अकॅडमिक काउन्सिलर ऑफ इग्नू रिजनल सेंटर पुणे. इथून आपण आजचं हे प्रेझेंटेशन पाहताय आणि याच्यामध्ये प्रामुख्याने आपण BPSC 134 हा सब्जेक्ट कोड आपण डिस्कस करतोय. त्यातलाच ब्लॉक 1 ज्याला आपण इंट्रोडक्शन टू इंटरनॅशनल रिलेशन्स हा भाग पाहतोय. हा संपूर्ण ब्लॉक आपण पाहणार आहोत आणि प्रामुख्याने जे आज आपण त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणार आहोत तो म्हणजे अंडरस्टँडिंग इंटरनॅशनल रिलेशन्स या टॉपिक वरती आपलं लक्ष असणार आहे. आपण अनेकदा पाहतो की आंतरराष्ट्रीय संबंध कशा प्रकारे बदलत असतात, त्याचे अनेक सिद्धांत देखील आहेत. कशा प्रकारे हे सर्व संबंध काळानुसार बदलत असतात. आंतरराष्ट्रीय संबंध हा एक असा विषय आहे की जो राज्यशास्त्रामध्ये अभ्यासला जातो आणि त्या व्यतिरिक्त इंटरनॅशनल स्टडीज किंवा इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणून देखील त्याला एक स्वतंत्र ख्याती देखील आहे. तर दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय संबंध घेण्यासाठी राज्यशास्त्र समजणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कशा प्रकारे राज्य कार्य करतात किंवा कशा प्रकारे हे सर्व आंतरराष्ट्रीय यंत्रणा कार्यरत असते याची माहिती करून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करतो. आणि प्रामुख्याने जेव्हा आपण राज्याची भूमिका समजून घेत असतो त्यावेळेस आपण फक्त आपल्या राज्याचा अभ्यास न करता त्या व्यतिरिक्त म्हणजेच आपला राज्य आणि त्यासहितच अनेक जे बाकीचे राज्य आहेत त्यांचा देखील आढावा घेणं क्रमप्राप्त ठरतं, हे गरजेचं ठरतं. आणि त्यामुळे एकंदरीत असं दिसतं की जर राज्याचा पूर्ण रूपाने अभ्यास करायचा असेल, एक व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून घ्यायची असेल, तर त्यासाठी संपूर्ण समाज आणि त्या समाजामध्ये जे अनेक घटक आहेत की ज्याचा प्रभाव राज्यावरती होत असतो, या सर्व घटकांचा अभ्यास करणं गरजेचं असतं. आणि जर हे घटक व्यवस्थितपणे अभ्यासले गेले नाही तर कदाचित मग आपण राज्याला व्यवस्थितरित्या कदाचित समजू शकणार नाही. आणि त्यासाठी म्हणूनच राज्यशास्त्रामध्ये आपण अनेक गोष्टी पाहतो. राज्यशास्त्र अभ्यासताना आपण राज्याचा अभ्यास तर करतोच, त्या व्यतिरिक्त राज्यावरती प्रभाव टाकणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात, घडामोडी असतात, त्या सर्वांचा आढावा आपण या विषयामध्ये घेत असतो. आणि त्यामुळेच त्यातलाच एक भाग म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाची जी मूलभूत संकल्पना असते त्याचा देखील आढावा घेणं गरजेचं आहे. कारण आपण जोपर्यंत आंतरराष्ट्रीय संबंध समजून घेत नाही तोपर्यंत राज्याचा कदाचित आपण व्यवस्थित अभ्यास करू शकणार नाही. त्यासाठीच म्हणूनच आपण राज्याचे जे अनेक आयाम आहेत किंवा अनेक पैलू आहेत त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करतो. आणि एकंदरीत जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय संबंधाबद्दल चर्चा करतो त्यामध्ये आपल्याला अनेक विषय पाहावयास मिळतात. त्यामध्ये आपण अनेक स्कूल ऑफ थॉट पाहतो की ज्यामध्ये काही विचार रुजले गेलेले आहेत आणि काही देश त्यांचं पालन देखील करतात. एक महत्वाचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की संपूर्ण जो आंतरराष्ट्रीय संबंधाचा हा जो विषय आहे हा प्रामुख्याने 2 विभागांमध्ये विभागला गेल्याचं पाहायला मिळतं. एक तर लिबरलिझम आणि दुसऱ्या बाजूला रिअलिझम, किंवा आपण एका बाजूला आदर्शवाद असं म्हणतो. आदर्शवाद एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला वास्तववाद.
तर यामध्ये असं पाहायला मिळतं की जे रिअलिस्ट स्कूल ऑफ थॉट आहे किंवा ज्याला आपण वास्तववादी विचार असं म्हणतो, तर ह्या वास्तववादी विचारवंतांचे जे काही थॉट आहेत किंवा विचार आहेत, संकल्पना आहेत, हे पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाचे आहेत. आणि आदर्शवादाची जी संकल्पना आहे ही त्या तुलनेत खूपच वेगळी अशी संकल्पना आहे. आणि म्हणून मग असं निदर्शनास येतं की ही जी स्पर्धा आहे दोन विचारांमधली, ती संपूर्ण जगावरती राज्य गाजवत असते. आणि याचं कारण म्हणजे असं आपण पाहू शकतो की अनेक देश हे विचारधारेनुसार विभागले गेलेले असतात. आपण अनेकदा पाहतो की जे पाश्चिमात्य देश आहेत किंवा ज्याला आपण वेस्टर्न कंट्रीज किंवा युरोपियन कंट्रीज असं म्हणतो, तर हे पाश्चिमात्य जे देश आहेत हे पूर्णपणे एका बाजूला असतात आणि त्यासोबतच US किंवा अमेरिका ज्याला म्हणतो आपण, तो देखील पूर्णपणे वेगळ्या बाजूला वेगळ्या भूमिकेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि दुसऱ्या बाजूला रशिया आहे आणि त्याचे मित्र देश आहेत, हे पूर्णपणे वेगळ्या बाजूला असल्याचं पाहायला मिळतं. तर दोन्हीमध्ये या दोन्ही संकल्पनांमध्ये किंवा दोन्ही विचारांमध्ये काही मूलभूत फरक आहेत आणि ते आपण पुढच्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड्स मध्ये पाहणार आहोतच. जेव्हा आपण आदर्शवादाची भूमिका मांडतो त्यावेळेस आदर्शवाद हा मानवी स्वभावाला खूप सकारात्मक दृष्ट्या घेताना आपल्याला पाहायला मिळतो की आदर्शवाद जो आहे हा संपूर्ण मनुष्याला एक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असतो की कशा प्रकारे आपण एक चांगली बाजू ह्युमन्सची किंवा मनुष्यांची मांडू शकतो. आणि त्यासाठी आदर्शवाद हा प्रयत्नशील असतो. आणि याच्यामध्ये जेव्हा आपण मनुष्याच्या स्वभावाबद्दल एक सकारात्मक चित्र निर्माण करतो, याचा दुसरा अर्थ असाही होतो की त्याचा परिणाम हा दुसऱ्या अनेक गोष्टींवरती होत असतो. आणि ते अशा अर्थाने की जेव्हा आपण राज्याबद्दल विचार करतो त्यामध्ये शेवटी जे असणार आहेत लोक, ते म्हणजेच मनुष्य, म्हणजे लोक. आणि जर आपण लोकांचा स्वभाव जर सकारात्मक दृष्ट्या समजून घेतला तर मग राज्याचा देखील स्वभाव सकारात्मक दृष्ट्याच आपल्या समोर येईल असं निदर्शनास येतं. आणि म्हणून इथे आपण असं पाहू शकतो की जे आदर्शवादी विचारधारा आहे ती लोकांच्या त्यासोबतच राज्याच्या सकारात्मक बाबीवरती लक्ष केंद्रित करते. आणि त्यामुळे राज्याच्या भूमिकेबद्दल आदर्शवाद हा नेहमी सकारात्मक असा राहिलेला आहे. आणि त्याच्या विरुद्ध जी दुसरी विचारधारा आहे किंवा विचार प्रणाली आहे ती म्हणजे वास्तववाद. वास्तववाद मध्ये अशा प्रकारच्या गोष्टी असतात की जिथे सत्ता हे केंद्रस्थानी ठेवलेलं असतं. आणि वास्तववादाच्या नुसार संपूर्ण जगभरामध्ये एक इंटरनॅशनल अनार्की असल्याचं पाहायला मिळतं. वास्तववादानुसार संपूर्ण जगामध्ये एक अराजक अशी स्थिती निर्माण झालेली आहे की ज्यामध्ये कोणाचंही कोणावरही नियंत्रण नाही, की जिथे कोणताही देश कोणत्याही क्षणी कोणत्याही देशावरती हल्ला करू शकतो. अशी एक व्यवस्था आहे
आणि त्या व्यवस्थेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर त्यासाठी प्रत्येक राज्याने आपली सैन्य शक्ती वाढवण्यावरती भर द्यावा असा एक कल आहे. जेवढं शक्य असेल तेवढं आपली जी क्षमता असेल, जी सैन्य क्षमता असेल, सत्ता असेल, ती वाढवण्यावरती लक्ष केंद्रित करावं. आणि त्यामुळे मग असं एकंदरीत पाहायला मिळतं की जे वास्तववादी विचारवंत आहेत ते मानवी स्वभावाबद्दल खूप नकारात्मक अशा दृष्टिकोनातून पाहतात, किंवा मग जे मनुष्य आहेत त्यांच्याबद्दल वास्तववादी विचारवंत अशा प्रकारची भूमिका मांडतात की ज्यामध्ये मनुष्य हा स्वार्थी प्राणी आहे असं चित्र निर्माण केलं जातं. आणि त्यामधून मग असं दिसतं एकंदरीत की जर मनुष्य हा स्वार्थी प्राणी असेल, धूर्त असेल, तर साहजिक आहे की याचा परिणाम राज्यावर देखील होईल. आणि एकंदरीत त्या राज्याचा आंतरराष्ट्रीय संबंधामधील जो वर्तन असेल तो मानवी संबंधावर देखील तितकाच अवलंबून असेल. आणि म्हणून मग असं पाहण्यात येतं की जर मानवी स्वभाव हा स्वार्थी असं गृहीत धरलं गेलं तर मग त्याचाच प्रभाव शेवटी राज्यावर देखील होईल. आणि जर राज्यावर झाला तर मग कदाचित राज्याची जी भूमिका आहे, संकल्पना आहे, ती देखील नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिली जाईल. आणि म्हणून मग असं एकंदरीत पाहायला मिळतं की आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये जी राज्य आहेत ती सुद्धा एक प्रकारे स्वार्थी असतात आणि ते नॅशनल इंटरेस्ट म्हणजेच राष्ट्रीय हितावरती जास्त लक्ष केंद्रित करतात. राष्ट्रीय हित कशा प्रकारे असलं पाहिजे हे इथे पाहू शकतो, किंवा राष्ट्रीय हित कोणत्या बाजूने किंवा कोणत्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली जाते ते देखील पाहिलं जातं. आणि त्यासाठीच म्हणून मग आपण असं पाहू शकतो की आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये वास्तववादी विचार जे आहेत, वास्तववादी विचारवंत जे आहेत, त्यांची भूमिका ही पूर्णपणे वेगळी असल्याचं पाहायला मिळतं. तर एकंदरीत इथे आपण पाहू शकतो की एका बाजूला आदर्शवाद आहे जो राज्यांच्या भूमिकेबद्दल सकारात्मक आहे, आणि दुसऱ्या बाजूला वास्तववाद आहे जो राज्यांच्या भूमिकेबद्दल खूप नकारात्मक आहे. आणि काही प्रमाणात जर आपण पाहायला गेलं तर दोन्हीही विचार आपल्या जागी योग्य आहेत, कारण राज्याच्या दोन्ही बाजू योग्य आहेत. काही उदाहरणांमध्ये राज्य ही खूप सकारात्मक भूमिका घेतात आणि काही उदाहरणांमध्ये राज्य ही खूप नकारात्मक भूमिका घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून मग एकंदरीत सकारात्मक आणि नकारात्मक बाबी आपल्या निदर्शनास येतात. तर एकूण चित्र अशा प्रकारचं दिसतं की आंतरराष्ट्रीय संबंध समजून घेताना त्याचे जे विविध आयाम आहेत
किंवा विविध जे पैलू आहेत ते समजणं गरजेचं आहे. त्यासोबतच अजून एक पैलू आहे, तो म्हणजे मार्क्सवादाचा, की ज्याने आंतरराष्ट्रीय संबंधांवरती एक प्रकारची टीका केलेली आहे. कशा प्रकारे हे आंतरराष्ट्रीय संबंध टिकवले गेलेले आहेत आणि मार्क्सवादाचा जो विचारांचा भर आहे तो भर पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या राहिलेला आहे. आणि आर्थिक दृष्ट्या या शब्दातून असं आपण पाहू शकतो की आंतरराष्ट्रीय संबंध जे आहे हे नेहमी बदलत असतं आणि ज्या प्रकारे राज्यांचा आर्थिक स्तर बदलतो किंवा वाढतो त्यानुसार त्या राज्याची भूमिका देखील बदलत जाते. असं आपण पाहू शकतो की जे विकसित देश आहेत किंवा जे प्रगत देश आहेत ते आपल्या विचारांचा जो पगडा आहे तो अविकसित किंवा विकसनशील राष्ट्रांच्या वरती लादण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून मग ते एकंदरीत असं दिसतं की मार्क्सवाद हा आपल्या भूमिकेतून या संपूर्ण राजकीय व्यवस्थेवरती टीका करताना पाहायला मिळतं. आणि त्यांचा कल हा असतो की कशा प्रकारे आपण ही जी रचना आहे या रचनेला आपण बदलू शकू. म्हणून एकंदरीत इथे मार्क्सवाद देखील समजून घेणं गरजेचं आहे. तर एकंदरीत आपण इथे असं पाहतोय की आंतरराष्ट्रीय संबंध हा अनेक स्कूल ऑफ थॉटने भरलेला आहे किंवा अनेक विचार आहेत की ज्यांचा पगडा, ज्यांचं वर्चस्व किंवा प्रभाव हा आंतरराष्ट्रीय राजकारणावरती राहिलेला आहे. आणि म्हणून त्यासाठीच हे अनेक जे विचार आहेत त्यांचा अभ्यास असणं अनिवार्य आहे. तर एकंदरीत या गोष्टी सर्व काळानुसार बदलत असतात आणि यामध्ये तो बदल होत असतो. तर इथे प्रामुख्याने आपण असं पाहू शकतो की आंतरराष्ट्रीय संबंध हे कशा प्रकारे आपली भूमिका वेळेनुसार बदलत असतं आणि ज्या प्रकारे रचना बदलेल त्या प्रकारे आंतरराष्ट्रीय संबंधाची जी चौकट असते ती देखील बदलत जाते. तर ही संकल्पना समजून घेताना काही गोष्टी आहेत की ज्यांचा विचार करणं गरजेचं आहे. सर्वप्रथम आपल्याला एक सार्वभौम राष्ट्र म्हणजे काय ही संकल्पना माहीत असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण सार्वभौम राष्ट्र म्हणतो किंवा सार्वभौम राज्य म्हणतो त्यावेळेस त्या राज्याचा प्रभाव किती आहे, त्या राज्याचा जो अधिकार क्षेत्र आहे तो किती आहे ते समजणं अनिवार्य आहे. आणि त्यामध्ये एकंदरीत असं पाहायला मिळतं की जो सार्वभौम राष्ट्र असतो त्याचा प्रभाव हा अनेक राष्ट्रांवरती होत असतो आंतरराष्ट्रीय संबंधाच्या मार्फत. आणि म्हणून जेव्हा एखादा राष्ट्र निर्णय घेत असतो त्यावेळेस त्या अधिकार क्षेत्रामध्ये दुसरा कोणताही राष्ट्र हस्तक्षेप करणार नाही याची खात्री केली जाते. आणि जर एखादा राष्ट्र हस्तक्षेप करत असेल
तर मग तो राष्ट्र सार्वभौम नाही असं गृहीत धरलं जातं किंवा असं मानण्यात येतं. कारण एखादा राष्ट्र जर सार्वभौम असेल तर त्या देशामध्ये किंवा त्या राष्ट्रामध्ये निर्णय घेण्याची जी क्षमता असते त्याला कोणी आव्हान देऊ शकणार नाही. आणि एखाद्या देशामध्ये आपण उदाहरण घेऊयात भारताचं, तर संपूर्ण भारतामध्ये जे काही निर्णय घ्यायचे असतील ते सर्व निर्णय भारतीय स्वतः घेतील आणि कोणताही परकीय राष्ट्र भारतावरती कोणताही नियम व अटी लादू शकत नाही किंवा जोपर्यंत आपण ते मान्य करत नाही तोपर्यंत आपल्यावरती कोणी ते लादू शकत नाही. आणि संपूर्ण भारतामध्ये कोणता कायदा बनवायचा किंवा कोणत्या कायद्याची अंमलबजावणी करायची याचे सर्व अधिकार हे भारत सरकारकडे असतात. आणि भारत सरकारमध्ये लोकांचे लोकप्रतिनिधी असतात. तर एका अर्थाने इथले लोक भारताचं भविष्य ठरवतील हे मानलं जातं. आणि जर असं होत नसेल किंवा परकीय राष्ट्र, शेजारील राष्ट्र किंवा कोणताही राष्ट्र जर भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत असेल, फेरफार करत असेल, तर मग मात्र त्याला आपण सार्वभौमत्वाचं उल्लंघन असं म्हणतो. तर हे राज्यांच्या एकमेकांशी आणि आंतरराष्ट्रीय घटकांसोबतच्या वर्तनाचा अभ्यास करत असतो. तर एकंदरीत जे आंतरराष्ट्रीय घटक असतात त्यांचा जो वर्तन आहे ते वर्तन देखील समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्या वर्तनाचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर मग असं दिसेल की आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा आंतरराष्ट्रीय संबंध कशा प्रकारे चालत असतात. तर या राज्यांचा, या घटकांचा अभ्यास करणं की ते कशा प्रकारे वर्तन करत आहेत, त्या वर्तनाचा अभ्यास करणं हे आंतरराष्ट्रीय संबंधाचं एक प्रमुख कार्य आहे. कारण जसं आपण पाहिलं की जर संपूर्ण देश समजून घ्यायचा असेल किंवा राज्याला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी मानवी स्वभावाला समजून घेणं गरजेचं आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती कशा प्रकारे कार्य करू शकतो त्याची इथे दखल घेतली जाते. आणि त्यावर मग आपण त्या देशाचा अंदाज बांधू शकतो. त्याच प्रकारे आंतरराष्ट्रीय संबंधाचा जर अभ्यास करायचा असेल तर कोणत्या अवस्थेमध्ये कोणता देश कशा प्रकारे क्रिया किंवा प्रतिक्रिया देईल, कोणती क्रिया करेल याचा देखील अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि जर ते होत असेल तर मग आपण म्हणू शकतो की इथे आपण राज्यांचा अभ्यास करतोय. आणि जेव्हा आपण राज्यांचा अभ्यास करतोय तर त्यामध्ये एकमेकांशी तुलना देखील केली जाते आणि एकंदरीत अनेक राज्यांचा तुलनात्मक अभ्यास देखील केला जातो. आणि यामधून मग असं दिसतं की वर्तनवादी जो सिद्धांत आहे तो आपण इथे लागू करतो की जेणेकरून फक्त लोकांचं वर्तन नाही तर त्या व्यतिरिक्त राज्यांचं देखील वर्तन आपण इथे पाहू शकतो. आणि त्या वर्तनावरून आपण एकंदरीत आंतरराष्ट्रीय राजकारणाची किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाची जी पूर्ण परिभाषा आहे ती आपण समजून घेऊ शकतो. तर हे राज्यांमधील संघर्ष आणि सहकार्य या गोष्टींवर देखील लक्ष केंद्रित करतं की कशा प्रकारचे संघर्ष आपण इथे आपण पाहू शकतो. जे अनेक राज्य आहेत त्या राज्यांमध्ये कोणत्या प्रकारचे संघर्ष घडतात
ते आपण पाहू शकतो. त्यासोबतच सहकार्य कशा पद्धतीने आपण करतो हे देखील महत्वाचं आहे. आणि हे सहकार्य आणि संघर्ष यांचा मेळ असणं देखील गरजेचं आहे. म्हणजे अनेक राष्ट्र एकमेकांशी सहकार्यावरती कार्य करतात आणि काही राष्ट्रांच्या मध्ये नेहमीच संघर्ष असल्याचं पाहायला मिळतं. आपण पाहतो की भारत असू देत किंवा अन्य कोणताही देश असू देत, त्या देशाचा काही अन्य देशांशी नेहमी संघर्ष किंवा स्पर्धा ही चालू असते. त्यासोबतच काही देश असे आहेत की जे पूर्णपणे सहकार्याच्या वरती अवलंबून असतात. म्हणजे त्यामध्ये सहकार्य किंवा कोऑपरेशन अपेक्षित असतं. त्यामध्येच एक महत्वाचा घटक जे आहे ते म्हणजे संयुक्त राष्ट्र. संयुक्त राष्ट्र ही जी महत्वाची संघटना आहे, ही संघटना देखील आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडत असते. जेव्हा जेव्हा संपूर्ण जगामध्ये एक जागतिक पातळीवरती कार्य करण्याची वेळ असते, त्यावेळेस आपण असं पाहू शकतो की संयुक्त राष्ट्र ही संघटना खूप महत्वाची भूमिका बजावते. आणि त्यासोबतच हे जे कोणी पुरवठादार आहेत आणि मागणीदार आहेत, त्यांची भूमिका पाहणं देखील गरजेचं आहे. एका बाजूला आपण पाहतो की परमाणु पुरवठादार देश आहे किंवा त्यांचा गट असतो, जे की अन्य राष्ट्रांना किंवा जे काही ते गटातले सदस्य असतील त्या सदस्य राष्ट्रांना अणुऊर्जासाठी किंवा परमाणु शस्त्रासाठी जे गरजेच्या गोष्टी असतात, ज्याला आपण युरेनियम असं म्हणतो, तर या युरेनियमचा देखील वापर इथे होताना आपण पाहू शकतो. तर अशा अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, संघटना आहेत की ज्यांचा प्रभाव हा संपूर्ण जगातील अनेक राष्ट्रांच्या वरती होत असतो. या संघटनांचा जो निर्णय असतो, प्रभाव असतो, हा अनेक देशांच्या वरती होताना आपण पाहू शकतो. आणि त्यामुळे मग असं आपण पाहू शकतो की जे MNCs आहेत किंवा मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन ज्याला आपण म्हणतो, बहुराष्ट्रीय कंपनी किंवा बहुराष्ट्रीय जे कॉर्पोरेशन्स असतात, ते देखील राज्याच्या वरती किंवा राज्याच्या निर्णय निर्धारणावरती सतत प्रभाव टाकत असतात. आणि ज्यांना आपण नॉन स्टेट ऍक्टर्स किंवा गैर राज्यकर्ता असं म्हणतो. तर हे नॉन स्टेट ऍक्टर देखील आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये खूप मोलाचं असं योगदान देत असतात. आणि जसं आपण पाहतो की हवामान बदल असेल किंवा दहशतवाद असेल, निर्वासितांचे प्रश्न असतील, स्थलांतरितांचे प्रश्न असतील, इत्यादी नवीन आव्हानांना एका अर्थाने सामोरे जावे लागते. तर या सर्व ज्या गोष्टी आहेत, हे आपण आंतरराष्ट्रीय संबंध या विषयामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आंतरराष्ट्रीय संबंध समजून घेतल्याने जागतिक व्यवस्थेचे जे विविध आयाम आहेत, ते विविध आयाम देखील आपण समजून घेऊ शकतो. आणि त्यामुळे एक चांगला देश किंवा एक सशक्त देश कशा प्रकारे उभा करू शकतो, त्याचे देखील
कारण मीमांसा इथे केली जाऊ शकते. तर एकंदरीत जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय समजून घेण्याची वेळ येते, त्यावेळेस जागतिक व्यवस्थेचे, ज्याला आपण वर्ल्ड ऑर्डर असं म्हणतो, तर या जागतिक व्यवस्थेचे विविध आयाम समजून घेण्यास मदत होते. जवळपास 1930च्या दशकापासून वास्तववाद आणि उदारमतवाद या दोन मुख्य प्रवाहातील दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंध महत्वाचा ठरतो. 1930च्या दशकापासून एकंदरीत वास्तववाद आणि उदारमतवाद याची सुरुवात झाल्याचं आपण पाहू शकतो. त्यापूर्वी देखील हे होतं, परंतु प्रामुख्याने जिथून याची सुरुवात झाली ते म्हणजे 1930च्या नंतरच. आणि आपण पाहतो की अनेक युद्ध या काळामध्ये लढले गेलेले आहे. आपण पाहिलं की पहिलं जे महायुद्ध होतं ते 1914 ते 1918 या 4 वर्षांच्या कालावधीमध्ये लढला गेला होता. आणि त्याच्यानंतर 1939 ते 1945 या दरम्यान देखील इथे एकंदरीत भूमिका आपण पाहिलेली आहे वर्ल्ड वॉर 2 ची किंवा दुसऱ्या महायुद्धाची. आणि या दोन महायुद्धांच्या दरम्यानचा, म्हणजेच पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध, या दोन महायुद्धांच्या दरम्यानचा जो काळ होता त्या काळाला आपण इंटरवॉर पिरियड असं देखील म्हणतो. आणि या इंटरवॉर पिरियड मध्ये एकंदरीत अनेक गोष्टी घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यातलीच एक डेव्हलपमेंट म्हणजे वास्तववाद आणि उदारमतवाद या दोन दृष्टिकोनांना प्राप्त झालेलं महत्व. आणि यालाच एक प्रथम वादविवाद असं म्हटलं जातं, फर्स्ट ग्रेट डिबेट. की जेव्हा आपण फर्स्ट ग्रेट डिबेट असं म्हणतो त्यावेळेस त्यामध्ये कोणकोणते वादविवाद त्यावेळेस अस्तित्वात होते त्याचा देखील इथे आढावा घेणं क्रमप्राप्त ठरतं. त्यासोबतच मुत्सद्दीपणाला देखील महत्व प्राप्त झालेलं होतं. सैन्य आणि सामरिक क्षमता आणि त्यासोबतच तैनात करण्याच्या पद्धतींच्या दृष्टीने हे दृष्टिकोन पारंपरिकपणे समजले गेले होते. म्हणजे आपण पाहिलंय सुरुवातीला काही दशकांपूर्वी की कोणताही राष्ट्र हा एकंदरीत भावनेवरती सुरुवातीला काम करत असे, परंतु नंतर मात्र भावनेला बाजूला केलं गेलं आणि त्याच्यानंतर जे राष्ट्रीय हित आहे त्या राष्ट्रीय हितासोबत त्या राष्ट्राला जोडलं गेलं. तर संपूर्ण जगामध्ये जे काही क्रिया होत असतात किंवा प्रतिक्रिया येत असतात हे सर्व राष्ट्रीय हिताच्या बाजूने असतात किंवा राष्ट्रीय हिताशी निगडीत असतात. आणि म्हणून मग एकंदरीत असं पाहायला मिळतं की या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये हे दोन विवाद महत्वाचे ठरलेले आहेत. त्यामध्ये मुत्सद्दीपणा असेल किंवा मग सैन्य असेल किंवा मग त्यासोबतच सामरिक क्षमता देखील असेल, या सर्व गोष्टी इथे महत्वाच्या ठरतात. जवळपास 1960च्या दशकात
वर्तनवादी क्रांती आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि त्यासोबतच जे परंपरावादी होते, रूढीवादी होते आणि जे वर्तनवादी होते, यांच्यामध्ये एक प्रकारची चर्चा किंवा वादविवाद देखील आपल्याला पाहायला मिळालेला आहे. राज्य किंवा नॉन स्टेट, ज्याला म्हणतो ना आपण नॉन स्टेट ऍक्टर्स, हे आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्पष्टीकरण देण्याचा निकष असावा की नाही, यावर दुसरा वादविवाद झाल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे आपण सेकंड ग्रेट डिबेट असं म्हणतो. तर यामध्ये एकंदरीत असं पाहायला मिळतं की 1960च्या दशकात वर्तनवादी आणि परंपरावादी यांच्यात एक वादविवाद झाल्याचं निदर्शनास येतं. आणि जेव्हा दुसरं महायुद्ध झालं होतं, पहिलं आणि दुसरं महायुद्ध, जेव्हा दोन्ही महायुद्ध संपली, त्यानंतर एकंदरीत प्रश्न केला गेला की कशा प्रकारे या राज्याला चालवलं जाईल किंवा कशा प्रकारे एकंदरीत या राज्याचा प्रभाव समजता येईल. त्यासाठी वर्तनवादी दृष्टिकोन आणला गेला की ज्यामध्ये एखाद्या राज्याचा वर्तन समजून घेतल्यानंतर त्या राज्याची जी भूमिका आहे ती स्पष्टपणे समजून घेण्यास मदत झाल्याचं पाहायला मिळतं. 1970 आणि 1980 या दशकात त्याच्या पुढचाच म्हणजे तिसरा वादविवाद देखील झाला. याला आपण इंटर पॅराडाइम डिबेट असं देखील म्हणतो. हे या वादविवादामध्ये एका बाजूला उदारमतवादी विचार होते आणि दुसऱ्या बाजूला वास्तववादी विचार, त्यासोबतच मार्क्सवादी विचार. तर एकंदरीत हे तीन प्रमुख विचार पुढे आले आणि यांच्यामध्ये एक प्रकारची स्पर्धा लागली किंवा वादविवाद होऊ लागले, ज्याला आपण तिसरं वादविवाद किंवा थर्ड डिबेट इन इंटरनॅशनल रिलेशन्स असं म्हणू शकतो. मार्क्सवाद्यांना आंतरराष्ट्रीय संबंध प्रामुख्याने आर्थिक दृष्टीने समजून घ्यायचं होतं आणि त्यासाठी त्यांचं म्हणणं आहे की हे जे काही सर्व प्रभाव होत आहेत किंवा जे काही बदल होत आहे हे सर्व फक्त आर्थिक गोष्टींवरती अवलंबून आहे. कशा प्रकारे या आर्थिक गोष्टी चालतील याचा इथे आढावा घेतलेला आहे. तर संपूर्ण काही अर्थशास्त्रावरती अवलंबून आहे असं आपण म्हणू शकतो. तर त्यानंतर जो बदल होत गेला तो म्हणजे चौथा वादविवाद याच्यामध्ये, जे की 1980च्या उत्तरार्धात सुरू झाला आणि सकारात्मकतावादी आणि उत्तर सकारात्मकतावादी, ज्याला आपण पॉझिटिव्हिस्ट आणि पोस्ट पॉझिटिव्हिस्ट असं म्हणतो, तर यांच्यामधला तो वादविवाद होता. आणि जे पॉझिटिव्हिस्ट होते यांना सिद्धांत वास्तुस्थितीत वस्तुनिष्ठ ज्ञान म्हणून समजले जावे अशी त्यांची इच्छा असल्याचं निदर्शनास येतं. त्यासोबतच वास्तववाद, याला राजकीय वास्तवाचा विश्वास आहे की राज्य जे आहेत ही सत्ता वाढवण्यात जास्त रस दाखवत असतात. म्हणजे जी ताकद असते, जी शक्ती असते, जी सत्ता असते, ती कशा प्रकारे जास्तीत जास्त वाढवण्यात येईल याच्यावरती लक्ष केंद्रित करत असते.
आणि इथे आपल्याला पाहता येईल की राज्य हे कशा प्रकारे आपली सत्ता हे सतत वाढवत असतात, की जेणेकरून हा जो विश्वास आहे की राज्य आपली रक्षा कशा प्रकारे करू शकतील, तर त्याचं उत्तर इथे एक पाहायला मिळतं की जर स्वतःची रक्षा करायची असेल तर त्यासाठी शक्ती किंवा सत्ता वाढवणं गरजेचं ठरतं. वास्तववादानुसार जग हे एक अराजक स्थान आहे, जिथे राज्यांच्या वर्तनाचे नियमन करण्याचा केंद्रीय अधिकार नसतो. आपण एकंदरीत असं म्हणू शकतो की वास्तववाद हे एक अराजक स्थितीचं चित्र निर्माण करत असतात, किंवा तिथे संपूर्ण जग हे अराजक व्यवस्थेमध्ये आहे असं त्यांचं स्पष्टीकरण असतं, की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची आंतरराष्ट्रीय संस्था नाही किंवा सरकार नाही, आणि त्यामुळे कोणताही देश कधीही कोणत्याही राष्ट्रावरती हल्ला करू शकतो याची जाणीव वास्तववादी विचारवंतांना असल्याचं पाहायला मिळतं. आणि सुरक्षिततेची कोंडी अस्तित्वात आहे. कोणतेही राज्य कधी दुसऱ्या राज्यावरती आक्रमण करू शकतात, कारण इथे कोणीही, किंवा असं म्हणू शकतो आपण की कोणतीही आंतरराष्ट्रीय संस्था किंवा आंतरराष्ट्रीय सरकार अस्तित्वात नाही की जे एखाद्या राज्याला नियंत्रणात आणू शकतील. आणि म्हणून राज्य त्यांचे प्रदेश आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी त्यांचे सैन्य आणि सामरिक शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करतात. एकंदरीत इथे पाहायला मिळतं की कशा प्रकारे हे राज्य आपली सामरिक शक्तीवरती लक्ष केंद्रित करतात, किंवा कशा प्रकारे ते आपली क्षमता वाढवण्यावरती भर देत असतात. एकतर शक्ती वाढवणं किंवा सत्ता वाढवणं हा पर्याय आहे, किंवा हल्ल्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी किंवा स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी हा बदल करणं अनिवार्य आहे, की ज्यामध्ये अनेक देश हे आपल्या सैन्याची जी क्षमता आहे त्याला वाढवण्यावरती जास्त भर देत असतात. तर वास्तववाद्यांचा असा विश्वास असतो की राज्य हे देखील मानवाप्रमाणे किंवा मनुष्याप्रमाणे वागत असतात. मनुष्याने जर योग्य पद्धतीने वागलं तर राज्य कदाचित तसे वागतील, आणि जर मनुष्य हा आपण स्वार्थी प्राणी किंवा स्वार्थी व्यक्ती म्हणून महत्व देत असू किंवा असा समज करत असू, तर मग राज्य देखील एक स्वार्थी राज्य म्हणूनच उदयास येईल. तर माणूस हा मनुष्याप्रमाणेच अहंकारी असतो. एकंदरीत जे मनुष्य आहेत त्यांचं रिअलिस्ट स्कूल ऑफ थॉट जे आहे त्या थॉटनुसार मनुष्य हा एक अहंकारी प्राणी आहे, आणि जर मनुष्य असा असेल तर मग राज्य देखील अहंकारीच असतील असं वास्तववादी विचारवंतांचं मत आहे. आणि सतत संघर्षासाठी किंवा स्वतःची रक्षा करण्यासाठी प्रत्येक देश झटत असतो असं देखील मत वास्तववादी विचारवंतांचं असल्याचं निदर्शनास येतं. त्यासोबतच राज्यांना ज्याला आपण म्हणतो झिरो सम संबंधाद्वारे पाहिलं जातं, की ज्यामध्ये जर एकाचा नफा होत असेल तर दुसऱ्याचा तोटा होतो असं आपण पाहू शकतो.
एका अर्थाने असं आपण म्हणू शकतो की एका गटाचा नफा होत असतो आणि दुसऱ्या गटाचा तोटा होत असतो, आणि याला आपण झिरो सम गेम असं देखील म्हणतो. यामध्ये जे शास्त्रीय किंवा क्लासिकल रिअलिझम आहे, त्यामध्ये ग्रीक तत्वज्ञानी थुसिडाइड्स देखील आहे की ज्याने पेलोपोनेशियन युद्धाचा इतिहास पाहिलेला आहे. त्यासोबतच सन त्झूचे जे कार्य आहे द आर्ट ऑफ वॉर हे देखील आपण पाहिलेलं आहे. त्यासोबतच कौटिल्याचा अर्थशास्त्र आणि निकोलो मॅकियावेलीचा द प्रिन्स हे देखील पाहिलेलं आहे. आणि थॉमस हॉब्सने देखील आपले विचार मांडलेले आहेत. तर एकंदरीत आपण हे जे विचारवंत पाहतोय हे सर्व रिअलिस्ट किंवा एकंदरीत जे वास्तववादी विचारवंत आहेत त्यांचा आता आपण आढावा घेतोय. तर इथे मनुष्याच्या स्वभावाचे मत्सर किंवा अहंकार असेल, लोभ असेल, भीती असेल आणि संघर्ष असेल, यामध्ये ते मार्गदर्शन करत असतात. म्हणून ते मनुष्याचे निराशावादी किंवा नकारात्मक चित्र आपल्या समोर ठेवतात, आणि हे राज्याचे स्वरूप आहे असं त्यांचं एकंदरीत मत असतं. आणि आंतरराष्ट्रीय समाजामध्ये एकंदरीत अराजक स्थिती असल्याचं पाहायला मिळतं की ज्यामध्ये कोणतेही केंद्रीय स्रोत नसतो. राज्य ही अधिक सैन्य क्षमता प्राप्त करतात आणि सामरिक खोली तयार करतात की जेणेकरून ते त्यांच्या प्रदेश संरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि मॅकियावेली तर असं म्हणतो की मनुष्य हा धूर्त असतो आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यकर्त्यांना कुशल आणि धूर्त असावे लागेल. जे कोणी राज्यकर्ता होईल त्यांना धूर्त राहावं लागेल आणि एक कुशल असा राज्यकर्ता म्हणून उभे असावं लागेल. हॉब्सने देखील मनुष्याचे निराशावादी चित्र प्रकट केलेलं आहे. आणि एकंदरीत सर्व जेवढे रिअलिस्ट किंवा वास्तववादी विचारवंत आहेत त्यांनी मनुष्याच्या नकारात्मक बाबीवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. तर राज्याची जी केंद्रित असते ही देखील राज्य हे नेते किंवा आंतरराष्ट्रीय संघटनाऐवजी आंतरराष्ट्रीय राजकारणातील केंद्रीय कर्ते असे म्हटले जातात. म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये एखादा कोणता कर्ता असेल की जो आंतरराष्ट्रीय राजकारणावरती प्रभाव टाकत असेल तर तो कर्ता म्हणजे राज्य असतो. हे सर्व राज्य असतात की जे आपला प्रभाव आंतरराष्ट्रीय राजकारणावरती टाकत असतात. त्यासोबतच अराजक व्यवस्था असल्याचं पाहायला मिळतं. आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्था ही अराजक आहे कारण नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी ते कोणतीही आंतरराष्ट्रीय सरकार नाही. तर कोणत्याही प्रकारचं इथं आंतरराष्ट्रीय सरकार नाहीये किंवा संस्था नाहीये की जे बनवले गेलेले नियम आहेत त्याची अंमलबजावणी करू शकते. त्यासोबतच तर्कसंगतता आणि अहंकार हे देखील यामध्ये आहे. राज्य ही आंतरराष्ट्रीय प्रणालीमध्ये त्यांच्या तर्कशुद्ध स्वार्थासाठी कार्य करत असतात. आणि सत्ता ही एकंदरीत सत्ता वाढवणे किंवा सत्तेवरती भर देणं हे एकंदरीत वास्तववादी व्यवस्थेचे उदाहरण म्हणून आपण पाहू शकतो. त्यानंतर मार्क्सवाद देखील इथे आपली भूमिका बजावत असतो. 19व्या शतकात कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यामधून त्यांनी 2 वर्गांची रचना केल्याचं पाहायला मिळतं. एका बाजूला बुर्जवा वर्ग आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रोलेटेरियट वर्ग आहे.
जो बुर्जवा वर्ग आहे तो पूर्णपणे भांडवलदार वर्गाच्या बाजूने किंवा भांडवलशाहीच्या बाजूने आहे, आणि जो प्रोलेटेरिएट आहे तो पूर्णपणे वर्कर्स किंवा कामगारांच्या बाजूने असतो. तर यात सुद्धा इथे ऐतिहासिक भौतिकवाद ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रकरणामधील प्रक्रिया समजून घेण्यासाठी मार्क्स स्वतःची मार्गदर्शक तत्वे महत्वाची ठरतात. म्हणजे जर आंतरराष्ट्रीय संबंध समजून घ्यायचा असेल तर कार्ल मार्क्सचे जे विचार आहेत ते आपण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये इथे वापरू शकतो, आणि त्यातून आपण ही व्यवस्था कशा प्रकारे चालते याचा आपण आढावा घेऊ शकतो. तर एकंदरीत मार्क्स मानवी इतिहासासाठी भौतिक गरजा भागवण्यासाठी वर्गाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एक संघर्ष झाल्याचं पाहायला मिळतं, किंवा दोन वर्गांच्या मध्ये हा संघर्ष सतत चालत आलेला आहे असं मार्क्सने अधोरेखित केलेलं आहे, ज्याला आपण भांडवलदार वर्ग आणि दुसऱ्या बाजूला कामगार वर्ग असं म्हणतो. तर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये इथे देखील मार्क्सने दोन वर्ग दाखवलेले आहेत. एक म्हणजे विकसित देशांचा एक वर्ग आणि अविकसित देशांचा हा दुसरा वर्ग, आणि या दोन्ही वर्गांमध्ये देखील संघर्ष होताना पाहावयास मिळतो. आणि कार्ल मार्क्स इथे ही गोष्ट अधोरेखित करतो की हे जे विकसित राष्ट्र आहेत हे विकसनशील किंवा अविकसित राष्ट्रांचं कशा प्रकारे शोषण करत आहेत याच्यावर इथे जास्त भर दिलेला आहे. तर इथे लष्करी राजकीय घटकांच्या ऐवजी आर्थिक घटकावर किंवा आर्थिक क्षेत्रावरती मार्क्सने आपले लक्ष वेधलेलं आहे. कशा प्रकारे आपण इथे एखाद्या गोष्टीचा आढावा घेऊ शकतो किंवा कशा प्रकारे आपण आर्थिक घटकाचा वापर करून एखाद्या दुसऱ्या वर्गावरती राज्य प्रस्थापित करू शकतो हे यातून पाहायला मिळतं. म्हणजे एकंदरीत त्याला आपण बेस असं म्हणतो की त्याचा पाया जो असतो तो पूर्णपणे अर्थव्यवस्थेवरती अवलंबून असतो, आणि सुपरस्ट्रक्चर यांच्यातील संबंध प्रतिबिंबित होत असतात. म्हणजे एका बाजूला बेस आहे, दुसऱ्या बाजूला सुपरस्ट्रक्चर आहे की जे बेसवरती उभारलेला आहे. आणि बेस म्हणजे मार्क्सच्या मते उत्पादनाची साधनं असतात किंवा मग एकंदरीत आर्थिक घटक असतात. त्यानंतर स्ट्रक्चरल जो इफेक्ट आहे जो की एका अर्थाने अराजक नाही तर अन्यायकारक राजकीय संस्था आणि राज्य संबंधांची व्याख्या करणाऱ्या उत्पादनाची भांडवलशाही पद्धत देखील असते. तर हे सर्व एकंदरीत मार्क्सने इथे मांडलेलं आहे की कशा प्रकारे हे जे भांडवलदार वर्ग आहे हे कामगार वर्गाचं शोषण करत असतात. त्याच प्रकारे जे विकसित राष्ट्र आहे हे सर्व विकसित राष्ट्र विकसनशील राष्ट्रांचं शोषण कशा प्रकारे करतात याचा इथे मार्क्सने आढावा घेतलेला आहे. आणि जो शेवटचा मुद्दा जो आपल्याला आज चर्चेला घ्यायचा आहे तो म्हणजे स्त्रीवाद. स्त्रीवाद ही एक अशी विचारसरणी आहे की जो एक प्रकारे समानतेवर आधारित आहे, किंवा कशा प्रकारे समानता प्रस्थापित केली जाऊ शकते याच्यावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. अनेकदा स्त्रीवाद समजून घेताना अनेक लोकांची गफलत होते की स्त्रीवाद म्हणजे फक्त स्त्रियांची बाजू घेणारी विचारसरणी, परंतु असं मात्र नाही.
स्त्रीवाद ही फक्त विचार स्त्रियांची बाजू घेणारे नाही, तर स्त्रीवाद हे पुरुष आणि स्त्री समानतेबद्दल विचार मांडणारी विचारसरणी आहे, की त्यामध्ये पुरुष आणि स्त्री या दोघांना एक समान लेखण्याची गोष्ट इथे निदर्शनास आणली जाते. त्यासोबतच अनेक घटक आहेत की त्यामध्ये असं मानलं जातं किंवा स्त्रीवादांचं असं एक स्पष्ट मत आहे की संपूर्ण जगावरती पुरुषसत्ताक व्यवस्थांचं नियंत्रण आहे. म्हणजे एकंदरीत जेवढे देश आहेत जगातील त्या सर्व देशांवरती एका अर्थाने पुरुष प्रधान लोक देश चालवत आहेत. आणि आज देखील आपण जर पाहण्याचा प्रयत्न केला तर असं दिसेल की बहुतांश राष्ट्रप्रमुख जे आहेत हे पुरुष आहेत. आणि तोच मुद्दा इथे स्त्रीवाद हाती घेतो आणि असं सांगण्यात येतं की जर हे स्त्रियांच्या हाती सत्ता दिली गेली तर कदाचित जितके संघर्ष आज होत आहेत तितके मात्र कदाचित होणार नाही, याची एक प्रकारची विचारसरणी या स्त्रीवादामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर हा समाज आहे ज्याने महिलांना घरगुती कामात आणि पुरुषांना आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात मर्यादित केलेला आहे. म्हणजे स्त्री म्हणजे केवळ घरगुती काम करतील आणि पुरुष म्हणजे आर्थिक उत्पन्नाचे जे काही साधनं आहेत तिकडे मात्र ते मर्यादित राहतील, की जेणेकरून स्त्रिया ह्या नेहमी दुय्यम राहिल्या गेल्या आणि पुरुष जे आहेत हे नेहमी आर्थिक जोरावरती किंवा एक प्रकारे आर्थिक बळाच्या जोरावरती नेहमी स्त्रियांच्या वरती राज्य गाजवत गेले. आणि त्यासाठीच मग स्त्रीवाद इथे आपली भूमिका मांडत असतो. आणि याची जी मध्यवर्ती थीम असते ती म्हणजे सार्वजनिक आणि खासगी विभाजन, की ज्यामध्ये सार्वजनिक म्हणजे काय आणि खासगी म्हणजे काय याच्यावरती चर्चा केली गेली. आणि स्त्रीवाद हे स्पष्ट करतो की एक कृत्रिम आणि अनैसर्गिक सार्वजनिक आणि खासगी विभाजन आहे, जिथे लोक पूर्णपणे पुरुष आणि स्त्रिया खासगी क्षेत्राची काळजी घेते. म्हणजे एका अर्थाने स्त्रिया ज्या असतील त्यांना एखाद्या छोट्याशा कामामध्ये व्यस्त केलं गेलं, परंतु जे काही उत्पादनाची साधनं होती ती मात्र नेहमी पुरुषांच्या हाती राहिलेली असल्याचं पाहायला मिळतं. राजकीय पक्ष आणि सरकार सारखे राजकारण सार्वजनिक जीवनात येते आणि ते देखील आपण पुरुषांचं वर्चस्व पाहू शकतो. आणि बेटी फ्रीडन याने तर एक प्रकारची टीका पण केलेली आहे की जे काही सर्व वैयक्तिक आहे ते सर्व राजकीय आहे. म्हणजे जेवढ्या गोष्टी वैयक्तिक आहेत ते सर्व राजकीय आहे. त्याला आपण म्हणतो की व्हॉट एव्हर इज पॉलिटिकल किंवा व्हॉट एव्हर इज प्रायव्हेट दॅट इज पॉलिटिकल. जे काही वैयक्तिक आहे, जे काही खासगी आहे ते सर्व राजकीय असतं. आणि त्यामुळे एकंदरीत स्त्रियांना देखील इथे महत्वाचं स्थान देणं गरजेचं आहे. तर एकंदरीत आपण ह्या सर्व गोष्टी आता पाहिलेल्या आहेत आणि हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा सुरुवातीचा एक टप्पा म्हणून आपण आता हे आज चर्चेला घेतलेला आहे. तर आज आपण आजच्या या सादरीकरणामध्ये इथेच विराम घेऊया. धन्यवाद.